म्हणजे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता जवळपास निश्चित झालेला आहे. 85-85-85 म्हणजे शरद पवार गट 85 उमेदवार, ठाकरे गट 85 उमेदवार आणि 85 उमेदवार हे काँग्रेसचे असणार आहेत आणि उरलेले शेकापा आणि इतर काही जे छोटे छोटे पक्ष आहेत अशा पक्षांना उमेदवार देण्यात आलेले आहेत आणि जागा वाटपाचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे. आणि त्यानंतर आत्ताची नुकतीच आलेली बातमी अशी आहे की शरद पवार गटाचे पहिले 45 उमेदवार जाहीर झालेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे 45 उमेदवार नेमके कोण आहेत, त्यांची लढत कशी कशी असणार आहे मतदारसंघांमध्ये, त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, काही दिवसांपूर्वी शरद पवार गटामध्ये अजित पवारांनी बंड केलं आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावरती दावा केला. न्यायालयीन लढाईमध्ये अजित पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्ष देण्यात आला, पण तरी सुद्धा शरद पवारांनी आपला धीर सोडला नाही आणि ते नेटाने लढत राहिले. त्याचाच परिणाम असा की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी जबरदस्त स्ट्राईक रेट दाखवत 10 पैकी 8 जागा जिंकत ते महाविकास आघाडीमधला चांगला स्ट्राईक रेट असणारा पक्ष बनला. आणि नुकतीच आता शरद पवार गटाने आपली पहिली 45 उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आता आपण एक एक करून हे उमेदवार नेमके कोण आहेत ते बघूयात. तर बघा, सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे इस्लामपूर. अर्थातच शरद पवार गटाचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत जयंत पाटील, शरद पवार यांनी त्यांच्यावरती मोठी महाराष्ट्राची जबाबदारी असेल आत्ताच नुकतंच वक्तव्य केलं होतं. जयंत पाटीलना इस्लामपूरमधून अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी संधी मिळालेली आहे. काटोल विधानसभा मतदारसंघामधून माजी गृहमंत्री असणारे अनिल देशमुख काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती तपास यंत्रणांचा ससेमिरा होता, ते जेलमध्ये देखील जाऊन आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने संधी दिलेली आहे. त्यानंतर घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा राजेश टोपे यांना शरद पवार यांनी संधी दिलेली आहे. माजी आरोग्यमंत्री, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा राजेश टोपे हे महाराष्ट्र सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते आणि त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड उत्तर. मंडळी, कराड उत्तर मधून पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे. कराड उत्तरमध्ये भाजपकडून मनोजदादा घोरपडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध शरद पवार गट अशीच लढत कराड उत्तरमध्ये दिसण्याची शक्यता आहे. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंब्रा कळवा मतदारसंघ. मुंब्रा कळवा मतदारसंघामधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांना संधी देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आलेली आहे. त्याच मतदारसंघामध्ये मगाशीच कालच जी अजितदादा गटाची यादी जाहीर झाली त्या अजितदादा गटाच्या यादीमध्ये मुस्लिम मतांची बेरीज गोळाबेरीज, मुस्लिम मतांचं समीकरण लक्षात घेता नजीब मुल्ला यांना अजितदादा गटाने संधी दिलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये अजितदादा विरुद्ध शरद पवार अशी लढत होताना दिसणार आहे. त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ. मंडळी, लोकसभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदेना तिकीट देण्यात आलेलं होतं, पण या लोकसभेच्या लढाईमध्ये उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. पण पुन्हा एकदा शशिकांत शिंदेंचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शरद पवार यांनी त्यांना त्यांच्या ज्या मूळ मतदारसंघामधून म्हणजेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून शशिकांत शिंदे यांना संधी दिलेली आहे. त्या मतदारसंघामध्ये जे आत्ताचे कोरेगावचे विद्यमान आमदार आहेत महेश शिंदे यांना शिंदे गटाकडून संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळं ती पुन्हा एकदा पारंपरिक लढाई शिंदे वर्सेस शिंदे म्हणजेच महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत पुन्हा एकदा कोरेगावमध्ये आपल्याला दिसणार आहे. वसमतमधून मंडळी संधी मिळालेली आहे. जयप्रकाश दांडेगावकर यांना वसमत विधानसभा मतदारसंघामधून संधी मिळालेली आहे. अजितदादा गटाकडून या मतदारसंघामध्ये चंद्रकांत नवघरे म्हणजेच राजू नवघरे यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात देखील शरद पवार गट विरुद्ध अजितदादा पवार गट अशी लढत होताना आपल्याला दिसणार आहे. पुढचा मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीण. मंडळी, जळगाव ग्रामीण मध्ये पुन्हा एकदा गुलाबराव वर्सेस गुलाबराव अशी पारंपरिक लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. जळगाव ग्रामीण मध्ये शिंदे गटाकडून जे माजी मंत्री आहेत महाराष्ट्र सरकारचे गुलाबराव पाटील यांना शिंदे गटाकडून संधी देण्यात आलेली आहे आणि शरद पवार गटाकडून इथून गुलाबराव देवकर यांना संधी पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे. इंदापूरमध्ये सध्याचा सगळ्यात हॉट मतदारसंघ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नुकतीच हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि लगेचच त्यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून संधी देण्यात आलेली आहे. पण जे स्थानिक कार्यकर्ते आहेत
प्रवीण माने त्यांनी या गोष्टीविषयी नाराजी व्यक्त करून त्यांना तिकीट मिळणार नाही असं लक्षात येतात त्यांनी अपक्ष उमेदवारी बंडखोरी शरद पवार गटाकडून तिथे होणार आहे. त्यामुळे आता प्रवीण माने यांच्या बंडखोरीचा नेमका कोणाला फायदा होणार, कारण अजितदादा गटाकडून तिथून दत्तामामा भरणे यांना तिकीट मिळालेलं आहे. त्यामुळे आता प्रवीण माने यांच्या बंडखोरीचा नेमका कोणाला फायदा होणार, हर्षवर्धन पाटील की दत्तामामा भरणे, हे आपल्याला आगामी काळात कळेलच. पण आताच्या बातमीनुसार म्हणजे आता जी यादी जाहीर झाली शरद पवार गटाची, त्या यादीमधून इंदापूरमध्ये अपेक्षेप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळालेलं आहे. यानंतर पुढचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे राहुरी मंडळी. प्राजक्त तनपुरे यांना राहुरी विधानसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. जयंत पाटील यांचे भाचे जे आहेत प्राजक्त तनपुरे, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघामधून अशोक पवार यांना पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून जे विद्यमान आमदार आहेत शिरूरचे, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघामधून मानसिंगराव नाईक यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे शरद पवार गटाकडून. त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे विक्रमगड विधानसभा मतदारसंघ, त्यामध्ये सुनील भुसार यांना संधी मिळालेली आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ. मतदारसंघातून पुन्हा एकदा रोहित पवार यांना संधी मिळालेली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव केलेला होता आणि पुन्हा एकदा रोहित पवार यांच्यावरती कर्जत जामखेडची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदपूर. अहमदपूरमधून विनायकराव पाटील हे शरद पवार गटाचे आता उमेदवार असतील. अजित पवार गटाकडून बाबासाहेब पाटील हे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा अजितदादा गट विरुद्ध शरद पवार गट अशीच लढत असणार आहे. यानंतर पुढचा मतदारसंघ आहे सिंदखेड राजा मंडई. सिंदखेड राजामधून राजेंद्र शिंगणे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे शरद पवार गटामधून. त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे उदगीर. उदगीरमधून सुधाकर भालेराव यांना शरद पवार गटाकडून संधी देण्यात आलेली आहे. अजित पवार गटाची जी यादी जाहीर झाली त्या यादीमधून संजय बनसोडे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघामध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार आहे. पुढचा मतदारसंघ आहे तो आहे भोकरदन. भोकरदन मधून चंद्रकांत दानवे यांना शरद पवार यांनी तिकीट दिलेली आहे. तुमसर विधानसभा मतदारसंघामधून चरण वाघमारे यांना तिकीट देण्यात आलेली आहे. त्यानंतर किनवट विधानसभा मतदारसंघामधून प्रदीप नाईक यांना तिकीट देण्यात आलेली आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघामधून विजय भांबरे यांना शरद पवारांनी तिकीट दिलेली आहे. केज विधानसभा मतदारसंघामधून पृथ्वीराज साठे यांना तिकीट देण्यात आलेली आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप नाईक यांना तिकीट देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो आहे वडगाव शेरी. वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील टिंगरे यांच्या विरोधात बापूसाहेब पठारे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जामनेर विधानसभा जो मतदारसंघ आहे तिथून दिलीप खोडपे यांना तिकीट देण्यात आलेली आहे. यानंतर पुढचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे मुक्ताईनगर. म्हणजे मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांना शरद पवार गटाकडून तिकीट देण्यात आलेले आहे. रोहिणी खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे. संघ आहे मूर्तिजापूर. म्हणजे मूर्तिजापूर मधून सम्राट डोंगरदिवे यांना संधी देण्यात आलेली आहे. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघामधून दिनेश्वर पेठे यांना संधी देण्यात आलेली आहे. किरोडा विधानसभा मतदारसंघातून रविकांत बोपचे यांना संधी देण्यात आलेली आहे. आणि यानंतर पुढचा मतदारसंघ जो महत्वाचा मतदारसंघ आहे गडचिरोली मधला अहेरी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये बाप विरुद्ध लेक अशी लढाई होणार आहे, कारण शरद पवार गटाकडून भाग्यश्री अत्राम यांना संधी मिळालेली आहे. तर अजित पवार गटाची जी नुकतीच यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये भाग्यश्री अत्राम यांचे वडील आणि नेते धर्मराव बाबा अत्राम यांना अजित पवार गटाकडून संधी मिळालेली आहे. त्यामुळे बाप विरुद्ध लेक अशी जबरदस्त लढाई आपल्याला अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. यानंतर पुढचा मतदारसंघ आहे बदनापूर. बदनापूरमधून बबलू चौधरी यांना शरद पवार गटाकडून संधी मिळालेली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघामधून सुभाष पवार यांना शरद पवार गटाने संधी दिलेली आहे. घाटकोपर पूर्व मधून राखी जाधव यांना संधी देण्यात आलेली आहे. यानंतर पुढचा जो मतदारसंघ आहे मंडळी तो आहे आंबेगाव विधानसभा मतदारसंघ. आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाने देखील आपला उमेदवार दिलेला आहे. तो उमेदवार आहे देवदत्त निकम यांना संधी दिलेली आहे शरद पवार गटाने. त्यामुळे या मतदारसंघामध्ये शरद पवार गट विरुद्ध अजितदादा गट अशी लढत होताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि हॉट मतदारसंघ म्हणजे मंडळी बारामती. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी
युगेंद्र पवार यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे आता बारामतीमधील चित्र हे स्पष्ट झालेलं आहे. अजितदादा पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवारांना संधी दिलेली आहे. बराच काळ चर्चा सुरू होती की बारामती विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार हे युगेंद्र पवार यांना उतरवतील मैदानात बारामतीच्या, असं चर्चा होती. पण अजितदादा गटाकडून अजितदादा यांचे पुत्र पार्थ पवार किंवा जय पवार यांना संधी मिळणार अशी शक्यता होती. पण अजित पवार हे स्वतः या बारामती विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे बारामतीचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काटेकी टक्कर बारामती विधानसभा मतदारसंघामधून होणार आहे. यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे मंडळी कोपरगाव. कोपरगावमध्ये संदीप वरपे यांना शरद पवार गटाने तिकीट दिलेलं आहे. अजित पवार गटाची जी नुकतीच यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये अजित पवार गटाकडून आशुतोष काळे यांना संधी देण्यात आलेली आहे. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे शेवगाव. शेवगावमध्ये प्रताप ढाकणे यांना शरद पवार गटाने संधी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पारनेर. म्हणजे पारनेरमध्ये नुकतेच जे लोकसभेला खासदार म्हणून निवडून गेले असे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना संधी देण्यात आलेली आहे. कारण निलेश लंके हे पारनेरचे आमदार होते, पण लोकसभेला ते खासदार झाल्यामुळे आता त्यांच्या पत्नी राणी लंके यांना शरद पवार गटाने संधी दिलेली आहे. पुढचा मतदारसंघ आहे म्हणजे आष्टी. आष्टीमधून मेहबूब शेख यांना शरद पवार गटाने संधी दिलेली आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघामधून नारायण पाटील यांना संधी दिलेली आहे. सोलापूर शहर उत्तर मधून महेश कोठे यांना संधी देण्यात आलेली आहे. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे म्हणजे चिपळूण. म्हणजे चिपळूण विधानसभा मतदारसंघ यामध्ये अजितदादा गटाचे शेखर निकम हे विद्यमान आमदार आहेत. मात्र जेव्हा शरद पवार यांच्यापासून अजित पवार यांनी फारकत घेतली तेव्हा शेखर निकम हे अजितदादा गटासोबत गेलेले होते. आणि आता चिपळूण विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार गटाने आपले उमेदवार प्रशांत यादव यांना संधी दिलेली आहे. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो देखील चर्चेतला मतदारसंघ आहे तो म्हणजे कागल. मंडळी कागलची जी सीट आहे ती अजितदादा गटाकडे जाणार. हसन मुश्रीफ यांना तिकीट मिळणार हे निश्चित होतं. त्यामुळे भाजपचे जे नाराज होते समरजितसिंह घाडगे यांनी शरद पवार गटात प्रवेश घेतला आणि त्यांना पुन्हा एकदा शरद पवार गटामधून कागल विधानसभा मतदारसंघामध्ये तिकीट मिळालेलं आहे. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे तासगाव कवठे महाकाळ. म्हणजे तासगाव कवठे महाकाळ म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आराराबा पाटील यांचं नाव आपल्या समोर येतं. आणि दिवंगत आराराबा पाटील यांचे चिरंजीव असणारे रोहित पाटील यांना पहिल्यांदाच तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघामधून तिकीट मिळालेलं आहे. तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार या आराराबा यांच्या पत्नी स्वेद पत्नी असणाऱ्या सुमनताई पाटील या होत्या. पण आता रोहित पाटील यांचं वय वर्ष 25 पूर्ण झाल्यामुळे रोहित पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आता त्या मतदारसंघामध्ये संजय काका पाटील हे अजितदादा गटामध्ये प्रवेश करणार याची हे जवळपास निश्चित झालेलं आहे. कारण हा मतदारसंघ भाजपला न सुटता अजितदादा गटाकडे जाणार आहे. त्यामुळे संजय काका पाटील यांनी नुकतीच अजितदादांची मुंबईमध्ये भेट घेतली आणि संजय काका पाटील हे अजितदादा गटात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. आणि स्वतः संजय काका पाटील हे तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहेत हे निश्चित झालेलं आहे. बराच काळ चर्चा होती की संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे निवडणूक लढवतील. पण आता संजय काका स्वतःच या मैदानामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील म्हणजेच पुन्हा एकदा तासगावमध्ये अंजनी विरुद्ध चिंचणी असं एकूण समीकरण तयार झालेलं आहे आणि एकूण चित्र स्पष्ट झालेलं आहे. यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे हडपसर. म्हणजे हडपसर मधून प्रशांत जगताप यांना शरद पवार गटाने संधी दिलेली आहे. नुकतीच जी अजितदादा गटाची यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये अजित पवार गटाकडून चेतन तुपे या उमेदवाराला संधी मिळालेली आहे. आणि या मतदारसंघामध्ये देखील अजितदादा गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होणार आहे. त्यामुळे एकूणच हे आहेत 45 विधानसभा मतदारसंघ जिथे शरद पवार गटाने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. आणि त्यातल्या काही मतदारसंघामध्ये थेट अजितदादा गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. तर काही मतदारसंघांमध्ये शरद पवार गट विरुद्ध शिंदे गट, शरद पवार गट विरुद्ध भाजप अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूणच आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार हे लोकसभेच्या विजयाची पुनरावृत्ती करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय
या 45 उमेदवारांपैकी नेमके कोणते उमेदवार हे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विजय होतील, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.